तहसीलला नेमकं निवेदन देण्याचं कारण काय आणि तुमची मागणी काय? पुढे या तुम्ही. आम्ही मोजे टाकरवन तालुका माजलगाव जिल्हा बीड येथील रहिवासी असून अनुसूचित जातीमधील आहोत. आम्ही गेली 50 ते 60 वर्ष गायरान जमीन ही वळती करून खात आहोत. याचे वेळोवेळी आम्ही प्रशासनाला अर्ज दिलेले आहेत पंचनामा करण्यासाठी, विशेष म्हणजे एकीला नोंद लावण्यासाठी आम्ही वेळोवेळी यांना अर्ज दिलेले आहेत. परंतु प्रशासनाने याचे पंचनामे केले नाहीत किंवा एकीला नोंद पण घेतलेली नाही आहे. जवळपास 1970 पासून गायरान जमीन ही ओळखी करून आम्ही त्याच्यावरती उपजीविका भागवत आहोत. जवळपास टाकरवन शिवारामधील 30 ते 35 कुटुंबे अशी आहेत ती पूर्णतः गायरान जमिनीवरती अवलंबून आहेत. गायरान जमिनीमध्ये घर आहेत आणि त्या गायरान जमिनीमध्ये पिकं घेऊन गायरान जमिनीवरती पूर्ण कुटुंबाची उपजीविका भागवत आहेत. परंतु काल त्याच गायरान जमिनीवरती सौर ऊर्जा प्रकल्प करण्यासाठी काही तिथं प्रायव्हेट कंपनीचे काही अधिकारी आले, प्रायव्हेट कंपनी तिथं लोक आले आणि आमच्या गायरान जमिनीमध्ये ज्या सध्याला पिकं उभी आहेत, बाजरी आहे, ज्वारी आहे, सध्याला कापूस पण आहे, ह्या गायरान जमिनीवरती ते जमीन मोजू लागले आणि आम्हाला म्हणू लागले की तुम्ही जमिनीमधून जमिनी खाली करा, ह्या जमिनीवरती सौर ऊर्जा प्रकल्प आम्हाला करायचे आहेत. तर माझं शासनाला असं म्हणणं आहे, शासन हे अनुसूचित जातीमधील महार मांग या समाजामधील महारवतनाच्या जमिनी शासन हे घेत आहे. तसेच गोरगरिबांच्या जमिनी जे की अनुसूचित जातीमधील SC मधील मातंग, महार, बौद्ध ही जे लोक जे आहेत हे भूमिहीन आहेत आणि भूमिहीन असल्यामुळे ह्या लोकांना जगण्यासाठी दुसरं कोणतं साधन नाही आणि ह्या पूर्ण जमिनीवरती अवलंबून आहेत. तरी शासनाने ही जी गोरगरीब लोकांच्या हातामध्ये जी जमीन आहे त्याच्यावरती लोक पोटाची खळगी भागवतात, तर ह्या जमिनी काढून घेऊ नये एवढं शासनाने करावं. आणि प्रायव्हेट कंपन्यांनी जे काही केलेलं आहे, प्रायव्हेट कंपन्या ही गोरगरिबांची जमीन घेऊन त्यांचे मोठमोठे प्रकल्प राबवत आहेत, तर हे शासनाने त्वरित थांबवावे असे शासनाला आमचे निवेदन आहे, विनंती आहे. नसता आम्ही पूर्णपणे मोठं आंदोलन करू, उपोषण करू, धरणे आंदोलन करू. हे सर्व गायरानधारक जमीन आहेत. जवळपास वय वर्ष 60-70 वर्ष वय होत आलेलं आहे यांचं. एकूण किती कुटुंब आहेत? एकूण 35 कुटुंब आहेत. कधीपासून वळती करतात? 1970 पासून वळती करत आहोत. तुम्हाला कधी माहिती झालं की असं हे प्रोजेक्ट बसवणार आहे? काल जमिनीमध्ये कापूस काल दिनांक 19 नोव्हेंबर 2025 रोजी जमिनीमध्ये मशागत करत असताना, कापूस शिजत असताना, काढणी करत असताना भरपूर आम्ही सगळे भूमिहीन लोक जमिनीमध्ये गेलो होतो. तेव्हा तिथं अनेक गाड्या आल्या. तेव्हा आम्हाला कळलं की हे काय करतायत म्हणून. तेव्हा कळलं की सौर ऊर्जा प्रकल्प होत आहे. त्यांना आम्ही विरोध केला. त्यांनी आम्हाला धमक्या दिल्या, म्हणले आम्ही तुमच्यावर पोलीस आणू, फौजफाटा आणू, तुम्हाला गाड्यात टाकू, तुमच्यावर केसेस करू, सरकारी कामाला अडथळा आणला म्हणून 353 तुमच्यावर करू, धमक्या दिल्या. सर्वे नंबर गट नंबर काय? टाकरवन शिवारातील गट नंबर 274 मधील ही घटना आहे. बरं सर, ग्रामपंचायत तुमच्या बाजूने आहे का त्यांना एनओसी दिली? मी ते प्रायव्हेट कंपन्याचे लोक आल्यानंतर आमचे माननीय सरपंच सुनील बालासाहेब तूर यांना मी फोन केला. त्यांना मी म्हणालो, नाना हे गायरान जमीनमध्ये लोक आलेले आहेत, हे कशासाठी आले आहेत? तर मला त्यांनी सांगितलं मला त्यांच्याबद्दल काहीच माहिती नाहीये. तर त्यांना म्हणलं आपण काय हरकत काय दिलेला आहे का, ठराव काय दिलेला आहे का? तर मला माननीय सरपंच सुनील बालासाहेब तूर हे म्हणाले आहेत की आपण त्याला नाही हरकत दिलेला नाही, ना ठराव दिलेला नाही. तसेच ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी प्रतापसिंह नाईक यांना मी फोन केला. म्हणलं आपण काही ठराव किंवा हरकत काय दिलेला आहे का संबंधित कंपनीला किंवा प्रशासनाला? ते म्हणले मी अजिबात तसं काही केलेलं नाही.